आई कधी आला का? अरे शांता बेटी, मी ना काल आली बेटी, काल. का आई आराम करायला पाहिजे ना, लाया वेचत बसले तुम्ही तर. आता ह्या लाया वेचायच्या होत्या तर वेचतो म्हटली बसल्या बसल्या. आई मोठा काम आहे का बेटा? ओ इंदू, इंदू, ह्या बाई कोण आल्या तर घरी? शांताताई, कोणाच्याच आई येतील ना पोरीच्या घरी तर खाली बसत नाही. कोणते ना कोणते काम करतच राहतात. मावशी येते ताई तुझ्या घरी तर करतेच ना काम. काही तांदूळच निवडेल तर काही गहूच निवडेल, हा करेल तो करेल, खाली बसते का? हो बाबा, बरोबर म्हणून राहिली कोणता तू. पोरीच्या घरी गेल्यावर कामं करतातच आई, असं म्हणत नाही की आम्ही आराम करून का काही म्हणून. माझी नाही तुझी नाही, सगळ्यांच्याच आया तशाच राहतात. आईची ममता वेगळीच राहते. चल बापा, या इंदूनं तर स्वयंपाक वगैरे मांडून टाकला नसेल. आपला स्वयंपाक कधी होईल? चल पाया लागून आणि जाऊन आपण पण. जय कृष्ण भगवान, सुखी ठेव देवा, सगळ्यांना सुखी ठेव. जय बालगोपाल की जय. हे त्या पिंकीची आई आहे ना? हो आई, पिंकीचीच आई आहे. चांगला आशीर्वाद माग बाई, चांगला जवाई भेटू दे म्हणा. आई वेळ आहे जवाई पाहायसाठी. काहून वेळ आहे? लग्नाची तर झाली तुझी पोरगी, करून टाक लग्न. नाही नाही आई, आता यावर्षी नाही, आता शिकतच आहे. असं का? या माधुरीच्या लग्नात पाहिलं होतं, मस्त उंच पुरी चांगली दिसली की नाही, लग्नाजोगतीच झाली आहे म्हटली तुझी पोरगी तर. नाही नाही, माधुरीपेक्षा 2 वर्षांना लहान आहे. हो का, 2 वर्षांना लहान आहे का? नको करू मग, नको करू यावर्षी. आता आमचे तर लग्न बापा 15-16 वर्षाचे होता तेव्हाच झाले. आई आता तुमचा काळ वेगळा होता ना, तेव्हा होत होते. आता आमचे 18 वर्षात झाले लग्न. पण आता नाही होत आई. आता चांगली मुलगी आपल्या पायावर उभी जोपर्यंत होत नाही, जी शिक्षणवाली मुलगी राहिली तिच्या लवकर करत नाही लग्न. बापा रजनी, तू देवाची पाया नाही पडत का? रात्रीच लागली होतं पाया. होईच आहे, रात्री लागली होती म्हणून काय झाला? आता आली तर पड ना पाया देवाचे. हिची वेणी आहे का काय, का बंदराची पूछ उभी होते पाया लागायला बसली तर. रजनी, इंदू तर तुझ्या घरी 2-3 वेळा गेली बापा. तू घरी नव्हती ना, कुठे गेली होती? काय आमच्या घरी 2-3 वेळा आले होते ताई? हो, तुला स्वयंपाकासाठी बोलवायला आली होती माझी पोरगी. मी तिकडे देवाचे पाया लागायला गेली होती बापा. मग दहीहंडी बघायला गेला. बापा रजनी, कुठे गेली होती तर? मी तुझ्या घरी 2-3 वेळा गेली. तुझ्या पोरीच्या वेळी सांगितले का मम्मी येईल तर पाठवशील म्हणून? ते दुर्गाई नाही, तूही नाही, स्वयंपाकासाठी बोलवीन म्हणत होती तर. अहो ताई, आम्ही दुर्गाताई सोबत ना हे देव पाहायला गेला होता. शांताताईच्या घरी, कुंताताईच्या घरी, ललिताताईच्या घरी. आता मला का माहित तुम्ही बोलवायला येणार आहा म्हणून. आणि इंदू हे दहीहंडी बघायला आली नाही ना? आईलाही नाही पाठवली, तूही नाही आली. आणि माधुरी आली आहे तर माधुरी पण नाही आली ना दहीहंडी बघायला. सांगू का शांताताई, माझा काही जमत नव्हता. कामच घरी एवढे सारे, काही सांगू नका. आईला म्हटले जा माधुरी सोबत. तर ही आई म्हणते मी नाही जात बापा, म्हणते मी कशाला जाऊ म्हणते, बुडगा माणूस. मी म्हटली आईला, म्हणलं आमच्या गावची दहीहंडी जा पाहिजे. नाही ऐकली. ते आई नाही गेली म्हणून माधुरी म्हणते मी नाही जात म्हणते. मी एकटीच जाऊ का म्हणते, कोणीच नाही येऊन राहिले ना म्हणते. तुम्ही कुठं दहीहंडी बघायला गेले होत्या का? हो, आम्ही दहीहंडी बघायलाच गेला होता. मग आल्या काहून नाही तर? आल्या असत्या इकडून तर आली असती माधुरी तुमच्यासोबत. सी सुरू होऊन गेली होती. आम्ही ललिताच्या घरी होता हळदी कुंकू घेत. आता तुमच्या घरी येऊ म्हटला पाया लागायला देवाचे, आणि मग इकडूनच दहीहंडी बघायला जाऊ म्हणत होतो तर सुरू होऊन गेली होती दहीहंडी. म्हणून मग इकडे नाही आला, सरळ तिकडेच गेला आम्ही. कुठं आहे तर माधुरी, का करून राहिली? आईनं आवाज दिला ना, आम्ही भाजी फोडणी टाकत होतो तर माधुरीला म्हणली पाय घाट थोडासी, कोण आले तर पाहून येते मी. रजनी, आता घरी नको जाऊ. चल थोडासा करू लाग बरं, तिकडे पुऱ्या वडे वगैरे बनवायचे आहेत तर. आणि इकडेच जेवण करा ना, स्वयंपाक वगैरे करशील नको घरी? हो हो ठीक आहे ना, मी दुर्गाला आवाज मारून देते. बसा ना शांतताई, कोणता बस, हळदी कुंकू देते, प्रसाद देते, बस. रजनी, माधुरीला पाठव इकडे प्रसाद धरून, आणि ते भाजी बक्षीन थोडासे घाटत राहा. हो ताई हो. तुमच्या तर स्वयंपाक अर्धा पर्धा होऊ नाही गेला. मी तर अजून हात पकडायचीच आहे स्वयंपाकाला. हो ना, आमच्या इथल्या आई पण बोंबलतील, किती वेळची गेली म्हणतील, हे याचीच आहे म्हणतील. हो शांताताई, का करता? हे आमच्या इथले सरपंच जे आहेत ना, एवढी घाई करतात, एवढी घाई करतात, काही सांगू नका. आणि ते दहीहंडी फुटली का इकडे कालासाठी येतात भजनी मंडळी, तर मग इकडेच पाहावं लागते मला. तर त्याच्यामुळे मला स्वयंपाक वगैरे लवकर मांडून टाकू. आणि आमच्या घरी नाही म्हटलं तरी 50 जण जेवण करतात ना. हो, आता आमच्या घरी की तेवढे नाही म्हणा, शेजारचे वगैरे बोलवतो 4-5 घरचे. आता जातो ना, आवाज देतो त्यांना, करू लागा म्हणतो थोडासे. बसा ना बसा ना, इथला सोपा आहे ना, तिकडे ठेवून झाला आतमध्ये. चला आतमध्ये, नाही तर
नाही नाही, कशाला आतमध्ये, आता उभेच आहो ना, काही नाही होत, नाही बसत. लावून द्या हळदी कुंकू उभ्यानेच, काही नाही होत. आणि प्रसादही देऊन द्या. मस्त छान डेकोरेशन केल्या पण सिंपल आहे पण मस्त आहे, मस्त वाटून राहिला. नाही कोणता? हो ताई, मस्त एकदम सिंपल आहे पण छान वाटून राहिला. केला बाबा आता ह्या दोघाही बहीण भावांनी कसा बसा. नाही नाही, कसा बसा कुठं आहे, चांगला आहे तरी डेकोरेशन. 5:30 वाजे काढून म्हणत होते देव, मग तयारीत राहा तुम्ही. हो, भजनेवाले येतील नाही का देव काढताना? हो, सांगितलं ना भजन मंडळींना. बापा, हे पोरगी का करते, ये म्हटली तर. माधुरी का करून राहिली, तुला प्रसाद धरून ये म्हटली ना. कुठे गेली माधुरी? रजनी ते चेहऱ्यावरून पाणी घेतो म्हणाली, तिकडे बाथरूम मध्ये गेली. हे पोरगी ना, आता चेहरा धुवायची कोणती गरज होती? आई याल मग उद्या घरी आमच्या. हो हो, येईन येईन. त्या गाईला चारा टाकेन का काही, काही नाही. हा माझा पोरगाई गेला तिकडे दहीहंडीकडे, आणि हे सुनई गेली, आणि हे नाती नाही गेली आहे. घरी देव आहे, आज विसर्जन आहे, कधी स्वयंपाक करते कधी का करते काही समजत नाही बाबा यायचं. आता बोलायला जाईन तर म्हणाले खेळ मी मोठी खराब आहे. सासू बोलली का मग मोठी सासू खराब. ह्या असे सुना वागतात तर त्या खराब नाही. बापा, मावशी का करून राहिली इकडे? काही नाही सूर्यकांता, ते गाईला तणीस टाकायला आली होती. पाय ना, तू येऊन गेली स्वयंपाक करायला. आणि हे कोणता पाय गेली आहे तिकडे दहीहंडी पाहायला, तर याचीच आहे. बापा, वहिनी याचीच आहे का घरी? मी ना वहिनी तर सोबतच निघाला ना तिथून, मी इथं गेली होती बघायसाठी. आता का म्हणावा बापा ह्या सुनेला माझ्या. आता कोणाच्या घरी लटकली आहे? मग म्हणतो की नाही तर तू म्हणतेस मावशी तू काहून बोलतेस, चुपचाप राहावा, खायला भेटते ना, खावा आणि राहावा, अशी बोलते तू. आता अशी करेल माझी सून तर बोलू नको का? येईल ना मावशी वहिनी, तिला समजत नाही का स्वयंपाक बिंपाक करायचा आहे म्हणून? पाय अजून तशीच म्हणून राहिली. ते पाय येऊन राहिली वहिनी, ते आली तरी. बाबा ताई, कधी आले तुम्ही? बस आत्ताच येऊन राहिली वहिनी. का कोणता कुठं होती तर आतापर्यंत समजत नाही का? घरी देव आहे, स्वयंपाक बिंपाक करायचा आहे. ते पोरगी येऊन गेली, पण तू? आई ते सरपंच ताईच्या इथं गेला होता ना, त्यांच्या इथं राहते ना देव, तर पाया पडायला गेला होता, म्हणून थोडा उशीर झाला. त्यांच्या इथे गेले होते का? आम्ही जातानाच मगाशीच पाया पडलो. गंगू मावशी वगैरे होत्या सोबत. मांडा ना लवकर स्वयंपाक, मांडा ना, आत्ता नाही तर वेळ होते. हो हो, चला चला. त्या झाल्या लाया वेचूच केलो मी. असं का, झालं का? चांगला झाला, प्रसादीला लागतील ना आता. किती वेळ केला तुम्ही तिकडे? झालं का तुझा स्वयंपाक वगैरे झाला? हो बस आता थोड्या वेळात होईल. मी काय म्हणतो, तोपर्यंत तुम्ही प्रसादी वगैरेचे करा ना. हे पोराही नाही आले. ते सेफ आहेत, केळी आहेत, काकडी आहेत, त्यांना बारीक बारीक कापावं नाही लागेल का? हो हो, करतो, तू चिंता नको करू. का चिंता नको करू म्हणता? नाही झाला की मग माझ्यावरच भुमला. सगळ्यांचे कानोबी निघून गेले म्हणाल, आणि तुझ्या होतच नाही म्हणाल. मी म्हणतो आयता आयता करून ठेवा. आयता आयता राहिला तर मग कसा पटकन काढायला बरा होते. हो दे, आणि पावशी आण भला, मी कापतो तोपर्यंत. हो, ते नारळ वगैरे फोडफाड करा, आणि बारीक बारीक तुकडे करा. आणि जेवायला कोणाकोणाला सांगायचं आहे तर तुम्ही चालले जाल सांगायसाठी. हे पोरं सांगायला जायला पाहत नाही. मग अशी विचारली तर सांगितलं नाही, मी 15 जणांचा स्वयंपाक केली आहे फक्त. हो तर नाही होत ना जास्त, आपल्या मोहल्ल्यातलेच आहेत ना 4-5 घरं. आता सगळ्या मोहल्ल्यामध्ये कन्हैया आहे, कोणी कोणाच्या घरी जातात. स्वयंपाकाला बोलवली असशील ना? हो, 2-3 जणींना बोलवली. झालं मग. एकटी नव्हते का एवढा स्वयंपाक झाला का पटकन नैवेद्याचा आण, पूजा वगैरे करून टाकू. हो हो, आणते मी, तुम्ही प्रसादीचा करा तोपर्यंत. हो, लायानं साखर आणशील अजून. हो हो, आणते. बोलो बाल गोपाल की जय. बोलो बाके बिहारी की जय. बापा विशाल, भजनावाले आले म्हणला ना, कुठे आहेत? आताच तर आवाज येत होता आई. ते सगळे केळीचे पानं वगैरे आणले का? आतमधला सगळं बेल फूल सगळं आणले का? हो हो पप्पाजी, इथं थैल्यामध्ये भरलं ना. फार घाई करत होते बापा, काढा लवकर काढा म्हणून. आपली पूजाही होऊन गेली, तरी आता भजनेवाले यायचेच आहेत. आई, आताच भजनेवाल्यांचा आवाज येत होता, बस आलेच असतील जवळ. शांता, प्रसादीचा डब्बा किंवा पकडले की नाही? मी नाही पकडला म्हणजे, मी तर आरती धरूनच आलो. सोनू पकडला का थैल्यामध्ये डब्बा? नाही मम्मी, मी तर ते पानं वगैरे तिथं थैल्यामध्ये पकडलो. केळीचे पान, बेलपत्ती, सगळं सामान तो विसर्जन करायचा तो सगळा पकडलो इथं. अरे आले वाटते, भजनावाले आले वाटते, आवाज येत आहे ना. घे सोनू, चौरंग पाठ उचल डोक्यावर. तू प्रसादीचा डब्बा तर आण, उचलतो ना आम्ही. हो, आणतो. का नुसती विसरते? मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसित
हृदयं मधुरम् चला झालं ना सगळ्याचे पाया गिया लागून झाले का उचला आता भजनेवालेही आले ना बापाला हा पांडू कुठे गेला का भाऊ तो भजनेवाल्यांचा आवाज आला ना तिकडे गेला आहे तो भजनेवाल्याकडे पायाही नाही लागला ना पांडून आतमध्येच लागलं होतं ना पाया तो कुठे जागेवर राहते का घ्या जावई घ्या मी पकडू का हो हो पकडा ना का होते तर अरे ललिता टावेल नाही आणली ना चुंबर करायला टावेलला अरे टावेल विसरली का हो आणते आणते लवकर आण ते पाय भजनेवाले चालले हो हो आणते ना बापा इंदू आणि माधुरी नाही आली ना हं? का करतात आई तिला किती वेळची म्हणत होती तयारी कर बाई म्हणून आता तिलाही का म्हणू ते कामातच होती तयारी करायला गेली तर जावयाचा फोन आला मग जावयासोबतच बोलली अर्धा एक तास मग इकडे का नाही आज काढला बाहेर तिची तयारी काही झाली नाही तर ते आली नाही येतो म्हणे मागेहून आजीसोबत जा म्हणे तोपर्यंत येईल आता थोड्या वेळात असं कावेरी पांडूला पाय बाबा बरोबर हात पकड त्याचा नाही तर पाण्यातच जाईल नाही जात वहिनी घरीच त्याला टाईट केली मी म्हणलं तू येते तर इकडे आमच्याकडेच उभा राहशील तर चल पाण्यात गेला की नाही म्हटलं तर तुला चांगला जोडीन म्हटलं हो तिकडे तेवढे आतमध्ये कशाला गेले बापा नाही आहे ना जास्त पाणी का नाही आहे म्हणता पाणी तेवढे आतमध्ये जावं लागते का तिथेच करा विसर्जन आता तिथेच करा तिकडे नको जा बापा विशाल ना सोनूच आहे कन्हैया पकडून हे कुठे गेले बापा आतापर्यंत तर सोबतच आले ना इकडे ताई भाऊजी ते पाहिजे कोणासोबत तरी गोष्ट सांगून राहिले तिकडे नाही आमच्या गोष्टच नाही संपत आता आधी इकडे कन्हैया विसर्जन केलं असतं आणि मग गोष्ट सांगितलं असते हो ते भुजली आणाल थोडाशी हो हो बोलो कृष्ण कन्हैया की जय हाथी घोड़ा पाल की जय